जय, राजमाता जिजाऊ की जय। नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मी आता कौरवाडी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी बघू शकता की भरपूर महिला या गावातल्या आलेल्या आहेत आणि या ठिकाणी भोपळ्याच्या घाऱ्या केलेल्या आहेत, त्याचबरोबर कोहळ्याच्या घाऱ्या आणि चुलीवरच्या पुरणपोळी इथं तयार होणार आहेत। यांचा महिला बचत गट आहे आणि सगळ्या मिळून एकत्र येऊन खूप छान पद्धतीने पदार्थ तयार करतायत आणि चांगले चांगले पदार्थ आपल्याला खायला मिळणारच आहेत। कोल्हापूर गगनबावडा रोडवर 30 किलोमीटर आहे बाजार बोगाव आणि तिथून पुढे आहे थोडंसं कौरवाडी। या ठिकाणी मी आज जाणार आहे। कमी लोकसंख्येचं टुमदार असं खूप सुंदर असं गाव। नमस्कार, मी अश्विनी संजय खोत। 3 प्रकारचे भोपळे आहेत। हा मोठा लाल भोपळा, हा काशी भोपळा आणि हा कोळा। हे सर्व भोपळे यांच्या शेतामधीलच नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आहेत। हे गव्हाचं पीठ, हे त्या थोडं घालायचं आणि हे तांदळाचं पीठ, हा सेंद्रिय काळा गुळ। आता आपण बघतोय कोहळ्याच्या घाऱ्या कशा तयार करायच्या। कोहळा आता कापून घेतला जातोय आणि त्याचे बारीक तुकडे केले जाणार। काप केल्यानंतर त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। बिया काढून झाल्यानंतर पाण्यामध्ये त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर खिसणीवर त्याला खिसून घ्यायचं आहे। खिस रेडी झाल्यावर तो चुलीवरच शिजवण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे। आता यामध्ये गुळ सुद्धा घातला जाणार, तोही सेंद्रिय। गुळाला पाणी सुटून हे शिजेपर्यंत ठेवायचं आहे। यामध्ये तुम्ही वेलची पावडर सुद्धा टाकू शकता। शिजलेल्या मिश्रणामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर तांदळाचं पीठ सुद्धा प्रमाणानुसार ऍड केलेलं आहे। मुठीनं हे टाकलेलं आहे। सुंठ पावडर यामध्ये घालायची आहे। यामध्ये वेलदोडा पावडर आणि मीठ सुद्धा टाकू शकता। सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी सुद्धा घ्यायचं आहे मळताना। आता हे पीठ मळून झालेलं आहे आणि त्यानंतर ह्याचे बारीक बारीक गोळे करायचे। या गोळ्याला तेल लावून गोल आकारामध्ये थापून घ्यायचं आहे। प्लास्टिकच्या कागदावर थापल्यामुळं हे चिटकत नाहीत आणि त्यानंतर तीळ आणि खसखस यावर लावली गेलेली आहे आणि आता तळण्यासाठी रेडी आहेत। कोहळ्याच्या घाऱ्यांबरोबरच मोठा लाल भोपळा याला सुद्धा खिसून यामध्ये गूळ टाकून शिजवून घेण्यात आलेला आहे आणि याचं सुद्धा पीठ तयार करण्यात आलेलं आहे। गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ टाकून चांगलं मळायचं आहे आणि त्यानंतर याच्या सुद्धा घाऱ्या तयार होणार आहेत। हे गव्हाचे पीठ घातले अर्धा किलो आणि तांदळाच घातले पावशेर आणि गुळ 1 पावशेर असं घालून हे तयार पीठ केलेलं आहे। 10 मिनिटं ठेवायचं। ओके। गावातील सर्व महिला एकत्र येतात आणि छान छान असे पदार्थ तयार करत असतात। सणावाराला किंवा इतर वेळी सुद्धा कुरड्या, पापड हे सगळे पदार्थ यांच्याकडे मिळतात। लाल भोपळ्याच्या घाऱ्यांना सुद्धा तीळ आणि खसखस लावलं जात आहे। या भोपळ्याच्या घाऱ्या सुद्धा चुलीवर तळल्या जात आहेत। तेल पूर्ण गरम झाल्यावर यामध्ये अलगद हातानं घाऱ्या सोडायच्या आहेत आणि आता रेडी झालेल्या आहेत भोपळ्याच्या घाऱ्या। अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घाऱ्या तयार होतात, तर ही यांची पद्धत आहे। या चुलीवर तयार करण्यात आलेल्या घाऱ्यांची एक वेगळी टेस्ट असते। व्यवस्थित फुगलेली आहे आणि थोडीशी गोल्डन ब्राऊन झाल्यावर याला काढून घ्यायचं आहे। घरातली सर्व कामं, शेताची सर्व कामं, गुराढोरांची सगळी कामं करून या महिला एकत्र येतात आणि अशा पद्धतीनं छान छान पदार्थ तयार करतात। आपला वेळही घालवतात आणि आपला छंदही जोपासतात। आता चुलीवर पुरणपोळ्या तयार करण्यासाठी डाळ शिजत ठेवलेली आहे। याच डाळीच्या ह्याच्यामध्ये आता गूळ घातला जात आहे आणि याच गुळामध्ये आता वेलची पावडर आणि सुंठ पावडर टाकली जात आहे। यात थोडी जायफळ पावडर सुद्धा टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। या ठिकाणी पुरणपोळी त्याचबरोबर घाऱ्यांसाठी गूळ सुद्धा बारीक केला जात आहे। डाळ शिजल्यानंतर पाट्या वरवंट्यावर याला बारीक केलं जाणार। पाट्या वरवंट्यावर ह्याचं वाटण करण्याची ही वेगळी आणि अनोखी पद्धत। याला खूप मेहनत सुद्धा लागते मित्रांनो, पण याची टेस्ट अनोखी येते। नमस्कार, मी प्रियांका श्रीकांत खोत, राजमाता जिजाऊ महिला बचत गट कौरवाडी। आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळे सण साजरे केले जातात, त्यापैकीच हा संक्रांत सण ग्रामीण भागात साजरा केला जातो। घाऱ्या त्याचबरोबर पोळ्या पण केल्या जातात। हा आम्ही उलटा तवा ठेवलेला आहे। आपण तेलावरती लाटणार आहे। अर्धा किलो आट्टा, पावशेर मैदा आणि अर्धा किलो डाळ आणि त्याचप्रमाणे तेलाचं प्रमाण आपण घेतलेलं आहे। अशा प्रकारे गोळा केला जातो। मोठ्या आकाराचा पिठाचा गोळा केला जातो आणि त्यामध्ये पुरण भरलं जातं आणि व्यवस्थित ते चारी बाजूने पॅक केलं जातं आणि त्यानंतर एक छोटीशी पोळी करून त्याला नंतर लाटलं जातं।
यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तेल वापरलं जातं म्हणून यालाच तेलावरची पुरणपोळी असंही म्हणतात. नाजूक आणि अलगद हातानं या पुरणपोळ्या लाटाव्या लागतात, नाहीतर यातून पुरण बाहेर येतं आणि पोळी फुटू शकते. लाटण्यावर गुंडाळून घेतली जाते आणि उलट्या तव्यावर टाकली जात आहे. महाराष्ट्राची फेमस पोळी. चुलीवरची उलट्या तव्यावरची पुरणपोळी आता तयार आहे. थंडीच्या दिवसामध्ये चुलीसमोर बसून आईला आणि आजीला पुरणपोळी करताना बघण्याचं सुख आपण गावामध्ये असतानाच अनुभवलं असेल. मी अश्विनी संजय खोत. आमचा कावरवाडी इथेच आहे आणि दसऱ्यापासून आम्ही सुरुवात केली आहे. 20 आहेत. सुरुवात केली आता पुरणपोळ्या म्हणा किंवा घाऱ्या म्हणा, भोपळ्याच्या, कुरड्या, पापड्या ह्याची पण ऑर्डर घेऊ शकतो आम्ही. आणि काही जर पदार्थ दुसरे पाहिजे हवे असतील तरी पण आम्ही घेऊ शकतो ऑर्डर. मी घाऱ्या खाऊन बघितल्या, याला गावाकडची टेस्ट होती. अशा पद्धतीनं महिलांनी तयार केलेले पदार्थ तुम्ही घरपोच मागवू शकता दिलेल्या नंबरवर कॉल करून आणि अधिकची माहिती घ्या.